हॅलो बालमित्रांनो, आपण आज पाहत आहोत स्वाध्याय 2.2 स्कॉलरशिप इयत्ता 5वी घटक दुसरा त्यामधला स्वाध्याय 2.2. ही संख्या अक्षरात कशी लिहाल. आपण पाहिलं होतं 3 तर 3 अंकानंतर कॉमा द्यायचा, पुन्हा 2 अंकानंतर कॉमा द्यायचा. इथं काय राहिलं मग 9,90,999. ठीक. मग कुठं आलं 9,90,000 9 लाख दिले, लक्षच्या ऐवजी लाख. 9,90,999. पर्याय क्रमांक याचं उत्तर आलेलं आहे 2. ठीक आहे. आता तुम्हाला कॉमेंट्स करता येईल. माझ्याकडून थोडीशी सेटिंग चुकलेली होती, त्यामुळे कॉमेंट्स करता येत नव्हत्या. आता तुम्ही कॉमेंट्स करू शकता. ह्याच्यामध्ये मला सांगा व्हिडिओ कसा आहे, व्यवस्थित दिसतोय नाही दिसतोय ते. ठीक. हां, आता सर्वात मोठ्या 7 अंकी संख्येपेक्षा 1ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती. आता सर्वात मोठी 7 अंकी संख्या कोणती. सर्वात मोठी संख्या 7 अंकी 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. 1ने लहान म्हणजे -1. काय आलं 8. 9 9 9 9 9 9. हे 6 वेळा आलंस का. हे 6 वेळा 9 आणि 8. 6 वेळा 9 कुठं आहे, इथं दिसते. 3 आणि 3 6 आणि 8 झालं. किती सोपं आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. 9.9 2018ला विचारलेला हा प्रश्न. काय 9 दशलक्ष म्हणजे 90 लाख. 90 लक्ष आणि फक्त 9 आहे. 90 लाख 9. आता ही संख्या जर बघितली तर 90,009 दिसते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 नाही. ही काय आहे कोणती बघू. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. 9 कोटीपर्यंत गेलेली आहे, म्हणजे ही सुद्धा उत्तर येणार नाही. आता ही बघू. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. हे 90 लाख आहे. 90 लाख 9. 90 लाख म्हणजेच 9 दशलक्ष. 9 दशलक्ष म्हणजेच 90 लाख. ठीक आहे. हे 9 दशलक्ष म्हणजेच 90 लाख हीच आले. 90 लाख 9. ठीक आहे. हे फक्त काय झाले 9 लक्ष 9 झाली. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 9 लक्ष 9 झाली ही. आणि ही काय झाली 90 दशलक्ष. 9 दशलक्ष म्हणजे 90 लक्ष. बघा किती सुंदर प्रश्न आहे हा. मस्त प्रश्न आहे. काय दिलेलं आहे 9 दशलक्ष म्हणजेच 90 लक्ष 9. एवढ्या साध्या साध्या गोष्टीवरून आपल्याला इथं चकवा बसू शकतो. आपण 9 लक्षच करू शकतो. ठीक आहे. म्हणून इथं हा पर्याय क्रमांक 2 उत्तर आलेलं आहे. आता हे सुद्धा बघा, हा सुद्धा प्रश्न 2021चा आलेला आहे. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. 70,07,000 ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही 7च्या मध्ये 1 0 कमी लिहिले, तर तिने लिहिलेली संख्या व दिलेल्या संख्यापेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. आता बघा 70,07,000. 70,07,000 काय करा. हे 70 लाख 70 हे 00,000 पुन्हा 7 007. बघा 70,07,000 आहे का. पुन्हा बघू आपण. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. दशलक्ष म्हणजे बरोबर आलं 70,07,000. ही संख्या लिहिताना काय झालं दोन्ही 7च्या मध्ये 1 0 कमी लिहिलं. मग काय झालं 1 0 कमी देऊ आपण. हे 1 किती शून्य आहेत 1 2 3 4 5 शून्य आहेत, तर किती द्यायचे 4 शून्याचे. 1 2
3 4 शून्य, 1 2 3 4 5, तर इथं 1 शून्य कमी द्यायचे राहिले, म्हणजे तिने संख्या ही लिहिली. तर आता ही तिने लिहिलेली संख्या, ही लिहिलेली संख्या काय झाली, कमीच झाली, कमी झाली. आता कितीने कमी आहे, कितीने कमी अगर जास्त काढायचं असेल तर काय करायचं आपल्याला, वजाबाकी. कमी जास्त काढायचं असेल, फरक काढायचा असेल तर वजाबाकी करावी लागते. मग 7 7 गेले 0 0 0 0 0, 10 7 गेले 3 उरले, हातच्याला 7 1 गेला 6. मग काय झालं, 6,30,000ने कमी, कमी आहे, कमी झाली, म्हणजे 6,30,000ने कमी. इथं सुद्धा कन्फ्युजन करतात. 6 लाख, इथं 63 लाख दिले जास्त, इथं 6,30,000 नाही, बरोबर आहे, 6,30,000 नाही, 63 लाख, सॉरी, 63 लाखने कमी, 63 लाखने कमी, बरोबर, हे कमी आहे. इथं 63 लाखने जास्त, हे चुकीचं आहे. उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4. ठीक. आता ही संख्या अक्षरात लिहा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, म्हणजे 99 लाख. बस 99 लाख, 99 लाख हे आले, बरोबर. ठीक आहे. आता सर्वात मोठ्या 10 अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. सर्वात मोठ्या 10 अंकी संख्येची, सर्वात मोठी 10 अंकी संख्या कोणती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, बरोबर. म्हणजे काय आली, हे 3, 2चा गट, पुन्हा 2चा गट, पुन्हा 2चा गट, म्हणजे इथं 9 अब्ज, 99 कोटी, 99 लाख, 99,000 आणि 999. बघा, हे 3चा गट झाला, 9 अब्ज, 99 लाख कोटी, 99 लक्ष, 99,000, 999. कुठं आहे मग 9 अब्ज, 99 कोटी, 99 लक्ष, 99,000, 999. करेक्ट, पर्याय क्रमांक 2. ओके. 33,70,278. आता लक्ष नाही आहे बघा ह्याच्यामध्ये, लाख नाही दिलेले, लक्ष दिलेलं नाही. मग काय होईल, 33 कोटी 00 लाख 70,278. बघा कुठं आहे हे, 33 डबल 0, 33, हे बघा डबल 0. ओके. 33 कोटी 70,278. पर्याय क्रमांक 3 उत्तर आलेलं आहे. आता प्रश्न 8वा काय आहे, एका 9 अंकी संख्येत दशकोटी स्थानावर 7 हा अंक आहे. एका 9 अंकी संख्येत दशकोटी स्थानावर, उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक आहे. तर काय झालं, एका 9 अंकी संख्येत दशकोटी स्थानावर, दशकोटी म्हणजे बाकी सगळीकडे 0 आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी. दशकोटीवर काय आहे, 7 आहे. म्हणजे कोणती झाली, दशकोटी म्हणजे 70 कोटी. 70 कोटी, लाख नाही, हजार नाही, आणि शतक पण नाही, आणि एकक नाही, दशक पण नाही. म्हणजे काय झाले, 70 कोटी, दशकोटी, दशकोटी, 70 कोटी. 70 कोटी कुठं आहे, पर्याय क्रमांक 2. आता ह्या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असतील तर चौकटीत येणारी संख्या कोणती. चढत्या क्रमाने म्हणजे लावल्यानंतर या संख्येपेक्षा हीतली संख्या मोठीच असली पाहिजे, आणि या संख्येपेक्षा ही संख्या
लहानच असली पाहिजे. मग 99,341 पेक्षा मोठी कोणती? 99,134 आहे. ही 134 मोठी आहे का? नाही म्हणल्यामुळं ही संख्या येणार नाही. 99,341 आहे का? 99,300 आहे इथे, म्हणजे ही ह्याच्यापेक्षा लहानच संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा येणार नाही. आता 99,341, 99,243 आहे, 243 ही पण नाही येणार. आता 99,443, 341 ही तर 443, म्हणजे पर्याय क्रमांक 4च हे उत्तर येतं. ठीक आहे. पुढं शेवटचा प्रश्न, या स्वाध्यायामधला शेवटचा प्रश्न. एका महिला बचत गटाने 68,500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या. या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते? आत्ताच आपण वाचली 68,500, 68,500. ओके. हा आपला स्वाध्याय 2.2 संपलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू. अरे गडबड झाली बघा, मी सुद्धा गडबड केलेली आहे. इथं शेवटचा प्रश्न आहे 10वा, त्याच्यामुळं गडबड केली की इथं काय विचारलं आहे? इथं नाही विचारलं आहे. नाही कोणती नाही, आपण आहेच ही काढली. गडबडीमध्ये असं होऊ शकतं, म्हणून म्हणतात जल्दी का काम शैतान का, असं म्हणतात, म्हणून गडबड करायची नाही. मग हे तर उत्तर बरोबर आहे, नाही म्हणलेलं आहे. 68,500, 68,500 सुद्धा 68,500 होतं. आता हे बघा, हे महत्त्वाचं आहे. हे काय आहे? 685 शतक. मग 685 शतक कसं राहायचं? हे 685 शतक. शतक म्हणजे काय? शतकाचे 2 शून्य. मग काय आलं? हे पण 68,500 आलं. आता 685 दशक म्हणले, मग 685 दशक, दशकाचा एकच शून्य येतं, म्हणजे हे 6,850. म्हणजे याचं उत्तर हे येतं. म्हणजे कोणतं नाही म्हणलंय, म्हणजे हे 68,500 बरोबर आहे. 685 शतक हे पण बरोबर आहे, आणि 685 दशक हे चुकीचं आहे. म्हणून ह्याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं. मित्रांनो, गडबड करायची नाही. म्हणजे मी सुद्धा गडबड केली तर चुकलो, हे लक्षात घ्या. थँक्यू.